बोललो नाही. गाव आलं, बसनं उतरली, घरापर्यंत जाताना गर्दी दुरून पाहिली, टाय मोकळून रडली. कधी बाबा संताप करायचा तर कधी बोलली नाही. 6 सुनांचा संसार पाडत असताना नवऱ्याची मान कधी खाली जाऊ दिली नाही. जाताना बाबाचं सर्व काही आवरल्यानंतर मी कॉलेजला जाताना आजीला एवढंच बोललो, आजी काळजी घे ग. पण बोलणं बंद झालं तिचं. जी मडवड भर कुंकू भरायची ना रामाच्या नावानं, तिचं गार झाला जीव. 10-15 दिवसानंतर ती साडी घेऊन आलो, ती आजीची जुनी साडी घेऊन आलो. आणि त्याच आजीची साडी घेऊन जेव्हा घरी आलो, त्या आजीनं ती पिशवी अशी उभारली. मी घेतलेली आणि तिनं न नेसलेली साडी पाहिली, आणि त्या साडीच्या बाजूला तो करवंडा पडला, कुंकू मेनाची डबी पडली. ज्या आजीच्या हातांवरती मान ठेवून रात्रभर झोपायचो, जी आजी गड्याला भेटून सल्ला द्यायची, त्या आजीनं तो मडवड भरलेला कुंकू पाहिला, ती साडी पाहिली ना हंबरडा पडला. अरे हे कोणासाठी नेसू